चला तर मग फ्रेंड्स, आपण आता कॅनव्हामध्ये फोटो अपलोड कसे करतात, फ्रेम्स कशा टाकतात आणि त्यासोबत आपण त्याला जोड म्हणून मिक्स बोर्डचा वापर करणार आहोत आणि एक छानसा प्रोजेक्ट तयार करणार आहोत. सर्वप्रथम आपण क्रोममध्ये जाऊया आणि या ठिकाणी मिक्स बोर्ड जे आहे ते आपण स्टार्ट करूया. मिक्स बोर्डसाठी तुम्हाला गुगलमध्ये जाऊन mixboard.google.com टाईप करायचं आहे. त्या ठिकाणी हा तुमचा सुरुवातीचा फ्रंट पेज असा आल्यानंतर इथे क्रिएट न्यू पेज असं करा आणि आता आपण एखादं छानसं बर्थडेचं ग्रीटिंग तयार करूया, म्हणजे आपल्याला फोटो कसे टाकायचे ते कळेल. इथे आल्यानंतर क्रिएट न्यू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर इथे आपण आपल्याला बर्थडे संबंधित गोष्टी लागणार आहेत, म्हणून आपण इथे असं टाईप करू की बर्थडे ॲक्सेसरीज विथ वन मॉडेल. आता या ठिकाणी मी मॉडेल घेते, पण या मॉडेलच्या जागी तुम्ही तुमचे फोटो जे आहे ते टाकू शकता, पण कारण इथे मी फोटो टाकू शकत नाही म्हणून मी इथे मॉडेल असं म्हणते. बर्थडे ॲक्सेसरीज बरोबर माझ्या मॉडेलचे आता मी सगळ्या इमेज या ठिकाणी जनरेट करत आहे. मिक्सबोर्ड हे गुगलचं एक खूप सुंदर फीचर आहे. यामध्ये हे एक AI टूल आहे. यामध्ये तुम्हाला खूप सुंदर इमेजेस जनरेट करता येतात. म्हणजे आपल्याला सर्च करण्याची किंवा सर्च करा, डाउनलोड करा, यामध्ये आपला भरपूर वेळ जातो. यामध्ये तुम्हाला त्या संबंधित एखाद्या टॉपिक संबंधित अनेक इमेजेस तुम्हाला जनरेट करून दिल्या जातात आणि त्यामुळे मग तुमचं काम जे आहे ते अतिशय सोप्या रीतीने होतं. आता बघा, तुम्ही पाहू शकता इथे स्क्रीनवर की बर्थडेच्या संबंधित ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या इथे आता आपल्याला दिसतील. आता इथे आपल्याला मॉडेल पण दिसते आहे, तिचे फोटो दिसत आहेत, बऱ्याचशा गोष्टी आता इथे आपल्याला छान छान मिळाल्या आहेत. आता आपण जाऊया कॅनव्हाकडे. कॅनव्हा स्टार्ट करूया. कॅनव्हामध्ये गेल्यानंतर ऑनलाईन आता इथे मी नेहमीप्रमाणे आपलं टेम्पलेट सिलेक्ट करते. टेम्पलेट पोस्टर, त्यानंतर क्रिएट ब्लँक. तिथे सर्वप्रथम आपण एक छान असा लाईट बॅकग्राऊंड घेऊ, म्हणजे त्याच्यावर आपल्याला फोटो छान दिसतील. पण मी इथे एलिमेंट्समध्ये गेल्यानंतर इथे बॅकग्राऊंड कलर असं टाकते, म्हणजे मग मला बरेचसे बॅकग्राऊंड कलर इथे अवेलेबल जे आहेत तेच ते सिलेक्ट करणार. आता आपण त्यातनं आपण एखादं लाईट असा कलर घेऊया छानसा, त्याच्यावरती आपले फोटो चांगले दिसतील. बघा, बरेचसे अवेलेबल आहेत. आपण याच्यातनं आता कोणता तरी एक हा घेऊया समजा. आता हा घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काही सुरुवातीला आपण असं करूया की आपण मिक्स बोर्डवर जाऊन आपण ज्या आपल्याला इमेजेस आपण ज्या हे केल्या होत्या, ज्या तयार करून घेतल्या होत्या, आपण त्या ज्या ज्या आपल्याला हव्या आहेत या प्रोजेक्टसाठी त्या आपण डाउनलोड करून घ्या. ही एक इमेज छान आहे बघा. आता या इमेजला आपल्याला असं मोठं पण करता येतं बघा. आता मी याला डाउनलोड करते, त्याच्या क्लिक करा आणि इथे डाउनलोडचं ऑप्शन आहे, इथून मी ते डाउनलोड करते. त्यानंतर ही एक इमेज घेते, मी हिला डाउनलोड करते.
आता समजा मला काय थोडं बदल करायचा असेल समजा, तर मी आता असं करते की याच्यावर क्लिक करते आणि इथे असं दाखवते की शो धिस मॉडेल विथ केक अँड फ्लॉवर्स. तो आता इथे इमेज जनरेट करतो आहे, तोपर्यंत आपण इकडे तयारी करूया. आता या ठिकाणी हा बॅकग्राऊंड असं प्रॉपर अरेंज केल्यानंतर या ठिकाणी मी फ्रेम टाकते. एलिमेंट्समध्ये जायचं, बॅक करायचं आणि इथे फ्रेम असं सिलेक्ट करायचं. फ्रेम. आता या फ्रेम ज्या आहेत ग्राफिक्स आपण घेऊया. ग्राफिक्स. आता इथे भरपूर शेप असतात. आपण आपल्याला कोणता हवा तो शेप आपण इथे घेऊया. थोडासा जरा स्टाईलमध्ये स्टाईलचा एक घेऊया आणि कसा नॉर्मल घेऊया. मग आता हा एक शेप घेतला मी आणि हा एक शेप घेतला. ओके. आता त्या ज्या फ्रेम आपल्या तयार झाल्या आहे का तिकडे पाहूया. आता ही बघा, ही आपली इमेज इथे जनरेट झालेली आहे मिक्स बोर्डमध्ये. या ठिकाणी मी तिला डाउनलोड करते. ठीक आहे. आता आपण ही एक इमेज घेतली, ही घेतली, ही आणि ही घेतली. ही पण एक छान आहे, हिला पण डाउनलोड करू आपण. पाहूया आपण कोणती छान वाटते, त्यातली आपण त्या ठिकाणी यूज करूया. आता इथे जायचं आहे अपलोड. लेफ्ट हँड साईडला अपलोड्स दिसते, तिकडे जायचं. आता मी जेव्हा ह्या मिक्स बोर्डमध्ये ह्या ज्या डाउनलोड केल्या तेव्हा त्या फाईल्स डाउनलोडमध्ये जमा झाल्या आहेत. मग त्याप्रमाणे मला इथे आता अपलोड्सवर क्लिक केल्यावर अपलोड फाईल आणि त्याच्यानंतर डाउनलोड्समध्ये या सगळ्या इमेजेस माझ्या आलेल्या आहेत. आता ह्या मी कंट्रोल प्रेस करून 1 2 3 आणि 4 वरच्या चार घेतल्या, ओपन केलं. आता ह्याच्यातनं मला जी हवी आहे बघा, या साईडला लेफ्ट साईडला तुम्ही पाहू शकता सगळ्या इमेजेस अपलोड होतात. आता याच्यातली आपल्याला जी हवी आहे, समजा ही एक इमेज छान आहे, ही बघा, ही त्याच्यामध्ये गेलं की ही इकडे अशी छान दिसते आहे. त्याच्यानंतर इकडे ही एक आहे, ही अशी उचलायची आणि ह्या फ्रेमवर ठेवायची. आता आपल्याला अजून एक फ्रेम लागेल, मग पुन्हा एलिमेंटवर जाते, फ्रेमवर जाते आणि इथे ही एक इमेज येते सर्कल. या फ्रेमला थोडंसं छोटं करते आणि ही जी आहे अपलोडवर क्लिक करून ही केकची इमेज मी इथे ठेवते. सॉरी, ती इकडे गेली. अशी उचलायची प्रॉपर आणि याच्यात ठेवायची अशी बघा. अतिशय सुंदर असं एक ग्रीटिंग आपलं तयार होतं आहे. आता या ठिकाणी मी अजून एक फ्रेम टाकते. एलिमेंट्स. एक सरळवाली फ्रेम टाकते इथे आणि इथनं हा जी 30 जी आहे इथे आपण अशी इथे टाकूया आणि इथे आपण छानसे असे फ्लॉवर्स अरेंज करूया आसपास. आता हे फ्रेम मी कट करते कारण तो फ्लॉवर्स टाकल्या मला फ्रेम्सच दाखवतो आहे. इथे सी ऑलवर केल्यावर तुम्हाला छान असे फ्लॉवर्स मिळतील. आता याच्यातनं आपण छान असे ऑपोजिट कलरमध्ये त्याच्या. आता हे सगळं लाईट दिसते सगळं, तर आपण थोडंसं असं डार्क कलरचे फ्लॉवर्स
घेऊया. समजा आता मी हा फ्लॉवर घेतला, इथे असं त्याला छोटं करा. थोडी ही काळजी घ्यायची, कारण हे फ्रेम्समध्ये ते आत जातं, त्यामुळे ते फोटोवर रिप्लेस होतं. आता बघा हा फोटो, हा घेऊन असे फ्लॉवर्स अजून एक बनवते आणि इकडे असं या साईडला हवं असं तुम्ही ह्या फ्रेम्सला असे बॉर्डर्स पण देऊ शकता. याच्या क्लिक करा आणि इथे हे बघा, हे बॉर्डर असे घेऊ शकता आपण. इकडे क्लिक केलं, ठीक आहे. अशा प्रकारे आता इथे आपण प्रिंट करूया हॅपी बर्थडे. किंवा आपण इथे आपण टेक्स्ट जे आहे हे असे थोडेसे स्टाईलचे टेक्स्ट आपण घेऊया. इथे जे आहे ऑलरेडी, बघा इथे आहे हॅपी बर्थडे, ऑलरेडी इथे टेक्स्ट आहे, ते घेऊ शकतो आपण. किंवा आपल्याला जे हवं आहे ते इथून सिलेक्ट करायचं आणि त्याला मागच्या लेक्चरला आपण जे शिकलो त्याप्रमाणे इथे आपण ते ठेवूया हॅपी बर्थडे. बघा तुम्ही पाहू शकता की अतिशय सुंदर असं ग्रीटिंग इथे तयार झालेलं आहे. फक्त इथे जरा हा जो बॅकग्राऊंड आहे आपला, हा ॲडजस्ट झाला नाही आहे प्रॉपर. तो लाईट रंगाचा असल्यामुळे हवं तर आपण बॅकग्राऊंड थोडं चेंज करू शकतो कलर, कारण तिच्या कपड्यांचा रंगसुद्धा तसाच वाटतो आहे. जरा आपण थोडं चेंज करू बॅकग्राऊंड कलर. मग इथे आपण कुठला पण एखादा अजून वेगळा कलर घेऊया. बघा पिवळा पण सुंदर वाटतो आहे, हा पण छान वाटतो. आता हे हॅपी बर्थडे इथे असं, हे इथे कोपऱ्यात हे हवं तसं आपलं अरेंज करता येतं, त्यामुळे अतिशय सुंदर ते दिसतं. आता हा पेज याला प्रॉपर असा बाउंड्री परफेक्ट असा मॅच आपण करूया. बघा तुम्ही पाहू शकता इथे अतिशय सुंदर असं अरेंजमेंट जे आहे, फ्रेम्स आणि फोटो यांची अरेंजमेंट करून आपण बर्थडेचं ग्रीटिंग तयार केलं. यांची साईज आपल्याला वाटत असेल तर अजून थोडी मोठी वगैरे कमी ॲडजस्ट करून आपण करू शकतो. अशा प्रकारे तुम्ही आज शिकलात की कॅनव्हामध्ये आणि मिक्स बोर्ड या दोघांचा वापर करून आपण फोटो कसे अपलोड करायचे आणि फ्रेम्स कशा टाकायच्या, आणि ते फ्रेम्समध्ये फोटो आपण जे अपलोड केले फोटो आहे ते टाकून आपण वेगवेगळ्या आकारांच्या आपले फोटो जे आहे ते जनरेट करून छानसे ग्रीटिंग्स आपण तयार करू शकतो. तर सर्वांनी प्रॅक्टिस करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून जरूर सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.